नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी दत्तात्रय जाधव पुन्हा एकदा तुमच्याबरोबर आलेलो आहे. डिफरन्शिएशन या चॅप्टरमधील आपला 5वा टाईप डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन मधील काही एक्झाम्पल्स घेऊ. डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन यामध्ये तुम्हाला आता पॅरामेट्रिक फंक्शन म्हणजे काय माहिती असणं गरजेचं आहे. तर मी पहिल्यांदा एक्सप्लिसिट फंक्शन म्हणजे काय ते एक्सप्लेन करतो. इथं पहिलं एक्झाम्पल घेतलेलं आहे मी, y=x² + sin x + 1. LHSमध्ये y आहे, RHSमध्ये x आणि कॉन्स्टंटच्या टर्म्स आहेत. याचा अर्थ y हा एक्सप्रेस केलेला आहे इन टर्म्स ऑफ x. जेव्हा एखादा व्हेरिएबल दुसऱ्या व्हेरिएबलच्या फॉर्ममध्ये लिहिलेला असतो तेव्हा त्या फंक्शनला आपण एक्सप्लिसिट फंक्शन म्हणतो. इथंच दुसरं आपण बघतोय की इम्प्लिसिट फंक्शन. तिथे एक्झाम्पल घेतलेलं आहे y + sin of xy = x. या ठिकाणी तुम्हाला क्लिअरली दिसते की x आणि yच्या टर्म्स एकत्र दिसत आहेत. जेव्हा x आणि yच्या टर्म्स एकमेकांपासून वेगळ्या करता येत नाहीत तेव्हा त्या टाईपचं फंक्शन जो असतो तो असतो आपला इम्प्लिसिट फंक्शन. म्हणजेच y हा आयसोलेट करता येत नाही किंवा x हा आयसोलेट करता येत नाही. थर्ड आपला टाईप आहे पॅरामेट्रिक फंक्शन. आता पॅरामेट्रिक फंक्शन तुम्हाला लगेच समजतील, कारण की आत्तापर्यंत जे आपल्याला डिफरन्शिएशनसाठी एक्झाम्पल येत होतं त्यामध्ये एकच फंक्शन दिलेलं असायचं, आयदर y= ऑर इम्प्लिसिट टाईपचं फंक्शन होतं. पण जेव्हा एक्झाम्पल पॅरामेट्रिक फंक्शनचं असेल तेव्हा आपल्याला x आणि y अशामधलं एक रिलेशन दिलेलं असतं. एक साधं उदाहरण सांगतो. जेव्हा दोन मित्र एकमेकांशी बोलत नसतात काही कारणास्तव तेव्हा ते एका आपल्या तिसऱ्या मित्राच्या मार्फत त्यांचं काहीतरी देवाणघेवाण असेल ते करत असतात. त्या देवाणघेवाण करण्याच्या पद्धतीला पॅरामेट्रिक फंक्शन म्हणायचं आहे आणि तो जो तिसरा मित्र असतो त्याला पॅरामीटर म्हणायचं आहे. आता इथं दोन इक्वेशन्स दिलेले आहेत बघा. एक आहे x= a cos θ आणि y= a sin θ. इथं x हा इन टर्म्स ऑफ थिटा दिलेला आहे, y हा इन टर्म्स ऑफ थिटा दिलेला आहे. डायरेक्टली त्या दोघांमधलं रिलेशन न देता एका तिसऱ्याच व्हेरिएबलमध्ये ते डिफाईन केलेलं आहे. म्हणून हे दोन इक्वेशन्स जे आहेत ते पॅरामेट्रिक इक्वेशन आहे आणि हे फंक्शन पॅरामेट्रिक फंक्शन आहे. आणि थिटा जो व्हेरिएबल आहे त्याला पॅरामीटर म्हणायचं. सेकंड एक्झाम्पलमध्ये एक्स हा एक्स दिलेला आहे tan t, y दिलेला आहे sec t. एक्स एक्सप्रेस केलेला आहे इन टर्म्स ऑफ t, y एक्सप्रेस केलेला आहे इन टर्म्स ऑफ t. म्हणजे टी हा पॅरामीटर आहे आणि हे जे दोन इक्वेशन्स आहेत ते पॅरामेट्रिक इक्वेशन आहेत, म्हणजे ते पॅरामेट्रिक फंक्शन आहे. एक थेरम बघूया आपण पॅरामेट्रिक फंक्शनच्या बाबतीतला. इफ x= f of t and y= g of t are differentiable functions of t where t is a parameter, then y is differentiable function of x and dy by dx is equal to dy by dt divided by dx by dt where dx by dt not equal to 0. जेव्हा x हे t मधलं फंक्शन असतं, y हे t मधलं फंक्शन असतं तेव्हा तुम्ही, आणि हे डिफरन्शिएबल फंक्शन असतं तेव्हा तुम्ही x ची डेरिव्हेटिव्ह म्हणजे dx by dt काढू शकताय, y ची डेरिव्हेटिव्ह म्हणजे dy by dt काढू शकताय. तर असं जेव्हा घडत असेल तेव्हा तुम्ही dy by dx पण काढू शकताय आणि dy by dx चा फॉर्म्युला आहे dy by dt डिवायडेड बाय dx by dt. सिमिलरली जर या ठिकाणी पॅरामीटर बदलला, टीच्या ऐवजी थिटा हा पॅरामीटर आला तर हाच फॉर्म्युला म्हणजे इफ एक्स इज फंक्शन ऑफ थिटा अँड वाय इज फंक्शन ऑफ थिटा वेअर थिटा इज पॅरामीटर, देन वाय इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स अँड dy by dx इज इक्वल टू dy by d थिटा डिवायडेड बाय dx by d थिटा वेअर dx by d थिटा नॉट इक्वल टू 0. आता आपण डायरेक्टली काही एक्झाम्पल सॉल्व करूया की जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर पॅरामेट्रिक फंक्शनचे एक्झाम्पल्स कसे सॉल्व करायचे याबद्दल माहिती मिळेल. तर इथं मी पहिलं एक्झाम्पल घेतोय. पहिलं एक्झाम्पल आहे फाइंड dy by dx इफ x= at², y= 2at. आता या ठिकाणी x हा इन टर्म्स ऑफ t दिलेला आहे, y हा इन टर्म्स ऑफ t दिलेला आहे. याचा अर्थ हे दोन इक्वेशन्स कसले आहेत? पॅरामेट्रिक इक्वेशन्स आहेत. म्हणजेच आपण dy by dx फाइंड आउट करू शकतोय आणि dy by dx चा फॉर्म्युला कसा असेल? dy by dt डिवायडेड बाय dx by dt. म्हणून आपल्याला dy by dt आणि dx by dt च्या व्हॅल्यूज काढायच्या आहेत. मी सोल्युशनमध्ये पहिल्यांदा काय करेन, गिवन x=
ए टी स्क्वेअर. जे एक्सचं इक्वेशन दिलेलं आहे ते लिहिलेलं आहे. आर एच एस आपली टीमध्ये म्हणून डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी करतोय, कारण की तो टी हा पॅरामीटर आहे. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टीचा अर्थ काय, तर दोन्ही बाजूचा डी डी टी घेणे. मग डी डी टी ऑफ एक्स इज इक्वल टू डी डी टी ऑफ ए टी स्क्वेअर. डी डी टी ऑफ एक्स म्हणजे डी एक्स बाय डी टी. एक कॉन्स्टंट आहे तो डेरिव्हेटिव्हच्या बाहेर येईल इंटू डी डी टी टी स्क्वेअरचा. डी एक्स बाय डी टी इज इक्वल टू ए इंटू टी स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह येते टू टी. ए इंटू टू टी म्हणजे टू ए टी, हा आपला डी एक्स बाय डी टी येईल. सिमिलरली आपल्याला दुसरं इक्वेशन दिलेलं आहे, गिवन वाय इज इक्वल टू टू ए टी. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी, कारण की आर एच एस टीमध्ये आहे. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टीचा अर्थ आपल्याला डी टी घ्यायचा आहे दोन्ही बाजूचा. डी डी टी एल एच एसचा म्हणजे वायचा बरोबर डी डी टी आर एच एसचा म्हणजे टू ए टीचा. वायची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी डी वाय बाय डी टी. टू ए कॉन्स्टंट आहेत ते बाहेर येतील आणि टीची डेरिव्हेटिव्ह काढावी लागेल विथ रिस्पेक्ट टू टी, जी काय येणार आहे 1 येणार आहे. म्हणजे आपला डी वाय बाय डी टी टू ए इंटू 1 म्हणजे डी वाय बाय डी टी टू ए होईल. आता आपल्याला डी एक्स बाय डी टी काढून घेतलेलं आहे, डी वाय बाय डी टी काढून घेतलेलं आहे. आता आपला जो थेरम होता त्या थेरमनुसार आपण असं म्हणतोय की डी वाय बाय डी एक्स पण आपल्याला काढता येऊ शकतोय. डी वाय बाय डी एक्स म्हणजे काय असतो, डी वाय बाय डी टी डिवायडेड बाय डी एक्स बाय डी टी. वरती डी वाय आहे आणि खालच्या बाजूला डी एक्स आहे. लक्षात ठेवण्यासाठी सोपं आहे म्हणून वरती आर एच एसमध्ये डी वाय बाय डी टी आणि डिनॉमिनेटरमध्ये होल डिवायडेड बाय डी एक्स बाय डी टी. डी वाय बाय डी टीची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 2a आणि डी एक्स बाय डी टीची व्हॅल्यू काय आहे 2a. 2a ला 2a कॅन्सल होतील आणि आपल्याला डी वाय बाय डी एक्स काय मिळेल 1/t. हे आपलं फायनल आन्सर असेल. रिमेंबर हे आन्सर आलेलं आहे ते पण पॅरामीटर टीमध्येच आलेलं आहे. कधी कधी आपण हे आन्सर एक्स आणि वायमध्ये पण कन्वर्ट करू शकतो. हे आपलं पहिलं एक्झाम्पल होतं. आता सेकंड एक्झाम्पल पाहूया. जरासा थोडासा वेगळा क्वेश्चन आहे. इथं आपण व्हेरिएबलमध्ये पॅरामीटर जो आहे तो थिटा घेतलेला आहे. क्वेश्चन सेकंड आहे, फाइंड डी वाय बाय डी एक्स इफ एक्स इज इक्वल टू ए कॉट थिटा वाय इज इक्वल टू बी कोसेक थिटा. आता हे दोन इक्वेशन्स आहेत म्हणजे हे पॅरामेट्रिक इक्वेशन असणार आहेत आणि हे इन टर्म्स ऑफ थिटा दिलेत म्हणजे पॅरामीटर थिटा असणार आहे. सोल्युशन मी काढायला सुरुवात करतोय. गिवन एक्स इज इक्वल टू ए कॉट थिटा. डिफरन्शिएट कोणाशी करावं लागेल, विथ रिस्पेक्ट टू थिटाशी. डी डी थिटा दोन्ही बाजूचा घेतला पाहिजे म्हणजे डी डी थिटा एल एच एसचा म्हणजे एक्सचा इज इक्वल टू डी डी थिटा आर एच एसचा म्हणजे ए कॉट थिटाचा. डी डी थिटा एक्सचा म्हणजे डी एक्स बाय डी थिटा. एक कॉन्स्टंट आहेत ते बाहेर येतील आणि कॉट थिटाची डेरिव्हेटिव्ह काय मायनस कोसेक स्क्वेअर थिटा विथ रिस्पेक्ट टू थिटा काढतोय म्हणजे डी एक्स बाय डी थिटा येईल मायनस ए कोसेक स्क्वेअर थिटा. आता आपल्याला अजून एक इक्वेशन दिलेलं आहे, वाय इज इक्वल टू बी कोसेक थिटा. डिफरन्शिएट करणार आहे मी विथ रिस्पेक्ट टू थिटा. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू थिटाचा अर्थ काय, दोन्ही बाजूचा डी डी थिटा घेणे. डी डी थिटा ऑफ वाय इज इक्वल टू डी डी थिटा ऑफ बी कोसेक थिटा. डी डी थिटा वायचा म्हणजे डी वाय बाय डी थिटा. बी कॉन्स्टंट आहेत बाहेर येतील इंटू डी डी थिटा कोसेक थिटाचा होणार आहे आणि कोसेक थिटाची डेरिव्हेटिव्ह तुम्हाला माहीत आहे मायनस कोसेक थिटा इंटू कॉट थिटा म्हणजे तुमचा डी वाय बाय डी थिटा येईल मायनस बी इंटू कोसेक थिटा इंटू कॉट थिटा. आता व्हेरिएबल जे आहे ते एक्स वाय आणि थिटा आहेत म्हणजेच आपल्याला दुसरा फॉर्म्युला वापरावा लागेल. वी हॅव डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी वाय बाय डी थिटा डिवायडेड बाय डी एक्स बाय डी थिटा. डी वाय बाय डी थिटाची व्हॅल्यू तुम्हाला दिसतेच म्हणजे ती आहे मायनस बी कोसेक थिटा इंटू कॉट थिटा डिवायडेड बाय डी एक्स बाय डी थिटा वरती काढलेला आहे तो मायनस ए कोसेक स्क्वेअर थिटा. आता एक कोसेक थिटा कॅन्सल होईल मायनस मायनस प्लस होतील आणि न्यूमरेटरमध्ये राहील बी कॉट थिटा डिवायडेड बाय ए कोसेक थिटा. आता या ठिकाणी कॉट आणि कोसेकमध्ये आन्सर आहे म्हणून मी काय करतोय कॉटला लिहितो कॉस अपॉन साईन आणि कोसेकला लिहितो 1 अपॉन साईन. तर आपला डी वाय बाय डी एक्स असा होईल बी इंटू कॉस थिटा डिवायडेड बाय साईन थिटा होल डिवायडेड बाय ए इंटू 1 अपॉन साईन थिटा. साईन थिटा कॅन्सल होईल आणि आपला डी वाय बाय डी एक्स काय येईल बी अपॉन ए इंटू कॉस थिटा. हे तुमचं फायनल आन्सर असेल. आता हे पण आन्सर पाहिलं तर इथं पण आपल्याला काय आलेलं आहे
थिटा हा पॅरामीटरमध्ये ते आन्सर आलेलं आहे. हे आपलं सेकंड एक्झाम्पल होतं. अजून एक एक्झाम्पल बघूया. थर्ड एक्झाम्पल आहे माझ्याकडं. फाइंड dy बाय dx इफ x इज इक्वल टू a इंटू ब्रॅकेटमध्ये 1 मायनस कॉस थिटा अँड y इज इक्वल टू b इंटू ब्रॅकेट थिटा मायनस साइन थिटा. आता या ठिकाणी पण दोन इक्वेशन्स आलेले आहेत, म्हणजे नक्कीच हे एक्झाम्पल आपलं पॅरामेट्रिक इक्वेशनचं असणार आहे. मी पहिल्यांदा काय करतोय की पॅरामीटर कोणता आहे तो शोधतो. एक्स एक्सप्रेस केला इन टर्म्स ऑफ थिटा, वाय एक्सप्रेस केला इन टर्म्स ऑफ थिटा, म्हणजेच पॅरामीटर कोणता असणार आहे, थिटा असणार आहे. म्हणजे आपल्याला कोणता फॉर्म्युला यूज करावा लागेल, dy बाय dx इज इक्वल टू dy बाय d थिटा डिवायडेड बाय dx बाय d थिटा. सोल्युशनमध्ये मी लिहितोय गिवन x इज इक्वल टू a इंटू 1 मायनस कॉस थिटा. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू थिटाचा अर्थ काय, डी थिटा घेणे दोन्ही बाजूचा. डी थिटा एक्सचा बरोबर डी थिटा ए इंटू 1 मायनस कॉस थिटाचा. आता तुम्हाला माहित आहे डी थिटा एक्सचा म्हणजे डी एक्स बाय डी थिटा. एक कॉन्स्टंट आहेत बरं का, ते बाहेर आले आणि डी थिटा कोणाचा घ्यावा लागेल, 1 मायनस कॉस थिटाचा. डेरिव्हेटिव्हच्या आतमध्ये सबस्ट्रॅक्शन, डेरिव्हेटिव्ह सेपरेट म्हणजे डी थिटा 1चा होईल आणि डी थिटा कॉस थिटाचा होईल. 1ची डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, 0 मायनस कॉस थिटाची डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, मायनस साइन थिटा. म्हणजे डी एक्स बाय डी थिटा तुमचा काय होईल, ए इंटू ब्रॅकेट 0 मायनस मायनस साइन थिटा. मायनस मायनस बिकम्स प्लस साइन थिटा आणि हा डी एक्स बाय डी थिटा येईल ए इंटू साइन थिटा. आता आपल्याला दुसरं एक इक्वेशन दिलेलं आहे, वाय इज इक्वल टू बी इंटू ब्रॅकेटमध्ये थिटा मायनस साइन थिटा. आता वाय हा देखील थिटामध्ये दिलेला आहे, म्हणजे मी डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू काय करणार आहे, थिटा. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू थिटा म्हणजे दोन्ही बाजूचा डी थिटा घेणे, म्हणजे डी थिटा वायचा बरोबर डी थिटा बी इंटू थिटा मायनस साइन थिटाचा. डी थिटा वायचा म्हणजे डी वाय बाय डी थिटा. या ठिकाणी बघा बी हा कॉन्स्टंट आहे, तो बाहेर येईल आणि डेरिव्हेटिव्हच्या आतमध्ये काय राहील, थिटा मायनस साइन थिटा. आता डेरिव्हेटिव्ह सेपरेट होईल म्हणजे डी थिटा हा सिम्बॉल सेपरेट होईल. थिटाची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थिटा काय येईल, 1 मायनस डी थिटा साइन थिटाचा. साइन थिटाची डेरिव्हेटिव्ह तर तुम्हाला माहिती आहे कॉस थिटा, म्हणून आपल्याला माहित होईल की डी वाय बाय डी थिटाची व्हॅल्यू काय येते, बी इंटू 1 मायनस कॉस थिटा. आता मी काय करतोय, आपला जो वी हॅव dy बाय dx इज इक्वल टू dy बाय d थिटा डिवायडेड बाय dx बाय d थिटा. देअरफॉर dy बाय dx इज इक्वल टू dy बाय d थिटाची व्हॅल्यू b इंटू ब्रॅकेट 1 मायनस कॉस थिटा डिवायडेड बाय dx बाय d थिटाची व्हॅल्यू a इंटू साइन थिटा. म्हणजेच आपला dy बाय dx काय येतोय बघा इथं, तुम्हाला माहित आहे 1 मायनस कॉस थिटाचा फॉर्म्युला काय, 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2. सिम्प्लिफिकेशन जरा करून घेऊया. आणि आता न्यूमरेटरचा अँगल हाफ झालाय म्हणजे डिनॉमिनेटरचा पण आपल्याला हाफ अँगल फॉर्म्युला वापरावा लागेल. साइन थिटाचा 2 साइन थिटा बाय 2 इंटू कॉस थिटा बाय 2. म्हणजेच 2 ला 2 कॅन्सल होतील, एका साइनला एक साइन कॅन्सल होईल, न्यूमरेटरमध्ये एक साइन राहील, डिनॉमिनेटरमध्ये कॉस राहील आणि साइन अपॉन कॉस काय येतो, तर टॅन येतो. म्हणजे हे dy बाय dx आपल्याला b अपॉन ए इंटू साइन थिटा बाय 2 डिवायडेड बाय कॉस थिटा बाय 2. म्हणजे dy बाय dx काय येईल, b डिवायडेड बाय a इंटू टॅन थिटा बाय 2. हे आपलं थर्ड एक्झाम्पल होतं. आता अजून एक फोर्थ एक्झाम्पल पाहूया. हे एक्झाम्पल बघा जरा. क्वेश्चन नंबर 4, फाइंड dy बाय dx इफ x इज इक्वल टू कॉस इनवर्स 2t डिवायडेड बाय 1 प्लस टी स्क्वेअर अँड y इज इक्वल टू सेक इनवर्स रूट ऑफ 1 प्लस टी स्क्वेअर. आता सोल्युशनमध्ये काय करणार आहे बघा, मी या ठिकाणी एक्स हा टी मध्ये दिला आहे, वाय हा टी मध्ये दिलेले पॅरामेट्रिक इक्वेशन्स आहे, पॅरामीटर टी आहे. मग डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी करणार होतो, पण एक्झाम्पल पाहिल्या क्षणी आपल्याला लक्षात आलं की हे इनव्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्सचे एक्झाम्पल्स आहेत. हे एक्झाम्पल सोडवायचे असतील तर आपल्याला काय करावं लागेल, सबस्टिट्यूशन करावे लागेल. मग तुम्हाला एक्सप्रेशन आणि सबस्टिट्यूशन आठवत असतील बघा. मी पहिल्यांदा गिवन लिहितो एक्स इज इक्वल टू कॉस इनवर्स 2t डिवायडेड बाय 1 प्लस टी स्क्वेअर. आणि आपण एक्सप्रेशन आणि सबस्टिट्यूशनमध्ये शिकलेलो आहे 2x डिवायडेड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर असेल तर पुट x इज इक्वल टू टॅन थिटा. आता ही व्हेरिएबल टी आहे म्हणून पुट t इज इक्वल टू टॅन थिटा. देअरफॉर थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स टी. म्हणजे आपला x काय होईल बघा, कॉस इनवर्स 2 टॅन थिटा डिवायडेड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा.
हा तर आपला फॉर्म्युला आहे साइन टू थिटाचा. म्हणजे एक्स झाला कॉस इनवर्स साइन टू थिटा. आता इनवर्सला ट्रिग्नॉमेट्रिक कॅन्सल झाले असते, पण ते कॅन्सल सध्या होत नाहीत, म्हणून बाहेर कॉस इनवर्स आहे, आतमध्ये कॉस असलं पाहिजे. फक्त अँगल काय करा, जो टू थिटा आहे तो π/2 मधून सबट्रॅक्ट करा आणि साईनच्या ऐवजी कॉस लिहा. म्हणजे आपला एक्स कसा होईल, कॉस इनवर्स ऑफ π/2 मायनस टू थिटा. कारण काय आहे त्याचं, कॉस ऑफ π/2 मायनस थिटा हा साइन थिटा येतो. इनवर्सला ट्रिग्नॉमेट्रिक आता कॅन्सल होतील. इनवर्सला ट्रिग्नॉमेट्रिक कॅन्सल झाले की काय राहील, π/2 मायनस टू थिटा. आता थिटाची व्हॅल्यू रिप्लेस करूया. थिटा आपला काय आहे, टॅन इनवर्स टी, म्हणजे एक्स होईल आपला π/2 मायनस टू टॅन इनवर्स टी. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी, म्हणजेच दोन्ही बाजूचा डी डी टी घेणे. डी डी टी ऑफ एक्स इज इक्वल टू डी डी टी ऑफ π/2 मायनस टू टॅन इनवर्स टी. डी एक्स बाय डी टी इज इक्वल टू π/2 ची डेरिव्हेटिव्ह 0 येईल, टू कॉन्स्टंट आहेत, इन टू टॅन इनवर्स टी ची डेरिव्हेटिव्ह काय येईल, 1/1 प्लस टी स्क्वेअर. यस, आणि डी एक्स बाय डी टी आपल्याला मिळेल -2 डिवायडेड बाय 1 प्लस टी स्क्वेअर. अँड वाय दिलेलं आहे आपल्याला सेक इनवर्स रूट ऑफ 1 प्लस टी स्क्वेअर. एक्सप्रेशन आठवलं, रूटमध्ये 1 प्लस एक्स स्क्वेअर असेल तर पुट एक्स इज इक्वल टू टॅन थिटा. पण इथं आपल्याला टी मध्ये आहे म्हणून पुट टी इज इक्वल टू टॅन थिटा. थिटा काय असेल, टॅन इनवर्स टी. म्हणजेच हे वाय आपला असा होईल, वाय आपला असा होईल सेक इनवर्स रूट ऑफ 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. आता रूट ऑफ 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा म्हणजे काय, सेक स्क्वेअर थिटा. आणि स्क्वेअरला स्क्वेअर रूट काय होईल, कॅन्सल होईल, आणि वाय काय होईल, सेक इनवर्स ऑफ सेक थिटा. इनवर्सला ट्रिग्नॉमेट्रिक कॅन्सल होतील आणि वाय राहील थिटा. थिटाची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करतो, वाय येईल टॅन इनवर्स टी. याची डेरिव्हेटिव्ह काढणं सोपं जाईल, म्हणून डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी, डी डी टी ऑफ वाय इज इक्वल टू डी डी टी ऑफ टॅन इनवर्स टी. आता टॅन इनवर्स टी ची डेरिव्हेटिव्ह dy बाय डी टी इज इक्वल टू 1/1 प्लस टी स्क्वेअर. पण आपल्याला काय काढायचं आहे, dy बाय डी एक्स. वी हॅव dy बाय डी एक्स म्हणजे काय, dy बाय डी टी डिवायडेड बाय डी एक्स बाय डी टी. आता dy बाय डी टीची व्हॅल्यू आपल्याकडे आहे, dy बाय डी एक्स इज इक्वल टू dy बाय डी टीची 1/1 प्लस टी स्क्वेअर आणि dx बाय डी टीची -2 डिवायडेड बाय 1 प्लस टी स्क्वेअर. डिनॉमिनेटर न्यूमरेटरचा आणि डिनॉमिनेटरचा कॅन्सल होईल आणि फायनल आन्सर येईल dy बाय डी एक्स इज इक्वल टू -1/2. तर हे आपलं 4th एक्झाम्पल होतं. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही देखील होमवर्कला असे एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकताय. हे काही एक्झाम्पल्स मी होमवर्कसाठी देतोय. पहिलं एक्झाम्पल आहे, फाइंड dy बाय डी एक्स इफ एक्स इज इक्वल टू साइन थिटा, वाय इज इक्वल टू टॅन थिटा. सेकंड एक्झाम्पल आहे, फाइंड dy बाय डी एक्स इफ एक्स इज इक्वल टू 84th, वाय इज इक्वल टू 280 स्क्वेअर. थर्ड एक्झाम्पल आहे, फाइंड dy बाय डी एक्स इफ एक्स इज इक्वल टू a इंटू ब्रॅकेट थिटा प्लस साइन थिटा, वाय इज इक्वल टू a इंटू ब्रॅकेट 1 मायनस कॉस थिटा. फोर्थ एक्झाम्पल आहे, फाइंड dy बाय डी एक्स इफ एक्स इज इक्वल टू रूट ऑफ a स्क्वेअर प्लस m स्क्वेअर, वाय इज इक्वल टू लॉग ऑफ a स्क्वेअर प्लस m स्क्वेअर. आणि फिफ्थ एक्झाम्पल आहे, फाइंड dy बाय डी एक्स इफ एक्स इज इक्वल टू कॉस इनवर्स 4t³ मायनस 3t, y इज इक्वल टू टॅन इनवर्स रूट ऑफ 1 प्लस टी स्क्वेअर डिवायडेड बाय टी. तर हे तुम्ही सर्व एक्झाम्पल सॉल्व करावेत अशी अपेक्षा करतो. धन्यवाद.